नमस्कार, मी मोटिवेशनल मधुरा. तुम्हा सर्व उत्साही, उत्स्फूर्त आणि उत्सुक उद्योजकांचं उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं ह्या कार्यक्रमाच्या 8व्या महत्त्वपूर्ण भागामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे. अर्थातच रविवारची सकाळ म्हणजे आराम करणं, मिसळ खायला जाणं, मित्रांबरोबर गप्पा किंवा एक रिलॅक्स मोड असतो. पण ह्या मोडमधून सुद्धा उद्योजकता डोक्यात ठेवून ह्या कार्यक्रमाला हजर राहणं, उपस्थित राहणं आणि 100% स्वतःचा प्रेझेन्स देणं. याचाच अर्थ तुम्हाला मोठं व्हायचं आहे आणि मोठं होत असताना चुका या होतच असतात आणि चुका होणं हे खूप साहजिक आहे. पण त्या चुका सुधारणं याच्यासाठी लागते ती हिंमत, लागतो तो आत्मविश्वास. तो तुम्ही सातत्यानं गेले 7 भाग दाखवत आहात. बघता बघता कार्यक्रमाचा 8वा भाग आलेला आहे आणि या 8व्या भागामध्ये पुन्हा 2 चुका ऐकायच्या आहेत आणि नुसत्याच ऐकायच्या नाहीये, त्यावर काम देखील करायचंय. 8 भाग करता करता आम्हाला म्हणजे उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं या टीमला असं कळालेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून उद्योजक हा कार्यक्रम मोठ्या संख्येनं बघत आहेत आणि ते नुसतेच कार्यक्रम बघत नाही आहेत, त्यावर प्रतिक्रिया आणि काम देखील करत आहेत. आणि याही पुढे जाऊन कार्यक्रमाचा जो उद्देश आहे ती व्यवसाय वृद्धी उद्योजकांनी करावी, ती साध्य होत आहे. सगळ्यांचं मी आज 8वा भाग असेल आणि अजून कार्यक्रमाचे 2 भाग असतील तरी मनापासून सर्वांचं अभिनंदन करते आणि या कार्यक्रमाला पुढे सुरुवात करते. हा कार्यक्रम आहे तरी काय, विश्वास वाडे लिखित उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं या पुस्तकावरती आधारित हा कार्यक्रम आहे. या पुस्तकामध्ये 140 चुका सांगितलेल्या आहेत. उद्योजक जेव्हा व्यवसाय वृद्धी करत असतो, व्यवसाय करत असतो, व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतो, त्यावेळेला नेमक्या कुठल्या चुका त्याच्याकडून होत असतात आणि त्या चुकांवरती कशा पद्धतीनं मार्गदर्शन किंवा काम करायचं आहे. तुम्ही म्हणाल पुस्तक वाचतो, कार्यक्रम बघण्याची काही गरज नाही आहे. जसं पोहायला आपल्याला पुस्तक वाचून शिकता येत नाही किंवा सायकलिंग शिकण्यासाठी मार्गदर्शक लागतो, गुरु लागतो, तसंच या गुरूंच्या सानिध्यात म्हणजेच आपले बिझनेस कोच विश्वास वाडे सरांच्या सोबत आपण हा प्रवास ह्या वेबिनारच्या माध्यमातून करत आहोत. अनेक उद्योजक झूम वरती सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. अनेक उद्योजकांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे. बघता बघता कार्यक्रमाचा 8वा भाग आलेला आहे आणि अर्थातच 15वी चूक या कार्यक्रमामध्ये आपण आता घेणार आहोत. तर सगळेजण तयार आहात, उत्सुक आहात? येस, व्हेरी गुड. तर मी मोटिवेशनल मधुरा. मी पहिले आपल्या टेक्निकल टीम हेड आकांक्षा पराळकर मॅम आहेत, त्यांचा तुम्हाला परिचय करून देते. मॅम ट्रेनिंगमध्ये आहेत, DMITच्या पर्सनॅलिटीच्या टेस्ट मॅम करतात, मार्गदर्शन सुद्धा आकांक्षाची करतात आणि त्यांचं खूप अप्रतिम असं काम आहे. आकांक्षा मॅम मुंबईच्या आहेत. संपूर्ण आपली टेक्निकल बॅकग्राऊंड जी आहे, FB लाईव्ह नेणं, झूम वेबिनारमध्ये सर्वांना आमंत्रित करणं, ॲड करणं, ह्या सगळ्या टेक्निकल बाजू आकांक्षाची सांभाळत आहे. मी आहे मोटिवेशनल मधुरा. मी कॉन्फिडन्स कोच आहे. पब्लिक स्पीकिंग, आत्मविश्वासानं व्यासपीठावरच नाही तर ग्राहकांच्या सोबत बोलून आपला व्यवसाय कसा वाढवायचा, आपलं कम्युनिकेशन कधी कधी न बोलता सुद्धा कसं बोलायचं, म्हणजे न बोलता सुद्धा तुम्ही कसं कॉन्फिडेंटली तुमच्या कंपनी थ्रू, तुमच्या व्यवसाया थ्रू तुम्ही बोलता, यावरती मी मार्गदर्शन उद्योजकांना करत असते. कारण असं म्हणतात ना, बोलणाऱ्याचे कुळीत पण विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे गहू पण कोणी विकत घेत नाही. मग बोलणं हे प्रभावी असलं पाहिजे आणि आपण अनेक माध्यमातून बोलत असतो. तर यासाठी मी उद्योजकांना कोचिंग करत असते आणि मार्गदर्शन करत असते. यानंतर महत्त्वपूर्ण ओळख म्हणजे आपले सर्वांचे मेंटॉर माननीय श्री विश्वास वाडे सर. आत्तापर्यंत त्यांनी 10 पुस्तकं लिहिलेली आहेत. ऑथर अर्थातच लेखक देखील आहेत, बिझनेस कोच आहेत. अनेक उद्योजकांच्या आत्मविश्वासाचं कारण बनून अनेक उद्योजकांना बिझनेस स्ट्रॅटेजी, सेल्स कसा केला पाहिजे, मार्केटिंग कसं केलं पाहिजे आहे आणि कुठल्या टेक्निक्स, कुठले फॉर्म्युले वापरून आपला व्यवसाय 10 पटीनं वाढवला पाहिजे, यावरती ड्रोना ऑन्थॉलॉजी ह्या त्यांच्या फर्मच्या माध्यमातून ते सर्वांना मार्गदर्शन करत असतात. ते आज कार्यक्रमात उपस्थित आहेत आणि ह्या पुढील कार्यक्रमाची सर्व सूत्र म्हणजे मार्गदर्शन ते करणार आहेत. आज आपण बघणार आहोत ह्या कार्यक्रमातली पहिली चूक. 8वा भाग आहे.
तर मी त्यांच्याकडे सर्व पुढील सूत्र देत आहे. धन्यवाद. थँक्यू मधुरा मॅडम. आणि जसं तुम्ही म्हणालात की बघता बघता 8 एपिसोड पर्यंत आपण आलो आणि त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन मी असं म्हणेल की आपण महाराष्ट्रातल्या अनेक उद्योजकांपर्यंत पोहोचलो आणि त्यातले अनेक उद्योजक ह्या चुकांवर काम करून त्याचं अनालिसिस किंवा त्याचं एकंदरीत त्या आठवड्यामध्ये त्यांना काय शिकायला मिळालं किंवा त्या व्हिडिओतून काय शिकायला मिळालं, काय इम्प्लिमेंट केलं, किती % झालं, याच्या सगळ्यामध्ये ते पार्टिसिपेट होत आहे. तर त्याचा आनंद खूप मोठा आहे. म्हणजे कार्यक्रम करताना त्याचा जो पर्पज होता तो पर्पज सॉल्व्ह होताना मला दिसतो. आपण जास्त वेळ न घेता पुढे जाऊया, कारण आपल्याकडे बोलायला खूप आहे आणि ते ऑनगोईंग प्रोसेस आहे, न थांबणारी जर्नी आहे. त्यामुळे आपण पुढल्या चुकीकडे जाऊ. आतापर्यंत ज्या चुका बघितल्या त्याच्यामधल्या त्या टॉप, जसं आपण म्हणालो की टॉप 20 चुका बघणार होतो, तर त्यातल्या ऑलरेडी 14 चुका आपण बघितलेल्या आहेत आणि आज 15 आणि 16वी चूक बघणार आहोत. तर बघूया आपण चूक काय करतो जी आपल्याला कुठेतरी डेंट मारत असते. कुठेतरी आपण जेवढं काम करतो किंवा आपण जेवढं टाइम एफर्ट्स मनीची इन्व्हेस्टमेंट करत असतो त्या मुकाबले त्याचे रिटर्न्स मिळत नाही. तर पहिली जी चूक आहे ती आहे सेल्स वाढवण्यासाठी तुमच्या USPचा वापर न करणे. आता USP म्हणजे काय? युनिक सेलिंग प्रपोजिशन. म्हणजे असं काहीतरी युनिक जे तुमच्याकडे आहे. आता तुम्ही जेव्हा उद्योगामध्ये असता 1, 2, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, तुमच्याकडे असं ऑटोमॅटिक काहीतरी असतं. अनेकदा काय होतं की आपल्याला ना ते माहीत पडत नाही किंवा माहीत असतं वापरत नाही. त्याला आपण तेवढा इम्पॉर्टन्स देतच नाही. तर असं काय आहे जे युनिक आहे तुमच्याकडे? असं काय आहे जे स्पेशल आहे? असं काय आहे जे वेगळं आहे? फाइंड आउट करा की तुमच्याकडे काहीतरी युनिक असेल. जसं आता आपण एखादी कॅडबरीची एक उदाहरण म्हणून घेऊ. तर कॅडबरी कडे युनिक काय आहे? तर त्याची चॉकलेटची चव युनिक आहे. चॉकलेटची चव युनिक आहे त्याची. जर आपण चितळ्यांकडे गेलो तर काय, त्यांची भाकरवडी युनिक आहे ना, म्हणजे ओळख त्यांची त्याच्यासाठीच झालेली आहे. असं वेगवेगळ्या ब्रँडसाठी वेगवेगळी काहीतरी USP त्यांच्याकडे असते आणि त्याच्यासाठीच आपण त्यांना सिलेक्ट करत असतो. असं तुमच्याकडे काय आहे? आता आपल्याकडे असेल तेव्हाच आपण करतो असं नाही. आपल्याकडे ती जर फाइंड आउट करता नाही आलं तुम्हाला तर ते एखाद्या एक्सपर्टची मदत घेता येते. आता ती शोधायची कशी? जर तुम्हाला हा प्रश्न येतो बराच, नाही मी काम करतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आम्ही खूप काम करतो, कस्टमर येतात, कस्टमर पैसे देतात, कस्टमर पण खुश असतात, तर ते कोणत्या तरी एका गोष्टीसाठी येत असतील तुमच्याकडे. तर तुम्हाला काय करता येईल? त्या कस्टमरकडनं फीडबॅक घेता येईल की तुम्ही आम्हाला का सिलेक्ट करता? तुम्ही आम्हाला टेस्टसाठी सिलेक्ट करता? तुम्ही आम्हाला बेस्ट सर्व्हिससाठी सिलेक्ट करता? तुम्ही आमच्या टीमसाठी आम्हाला सिलेक्ट करता? आम्ही ज्या प्रकारे तुम्हाला हँडल करतो त्यासाठी सिलेक्ट करता? आम्ही तुम्हाला सगळ्यात कमी प्राइस देतो त्याच्यासाठी सिलेक्ट करता? का सिलेक्ट करता? तर तुम्हाला 50%, 60%, 70% कस्टमर आहे ना काहीतरी युनिक गोष्ट सांगेल की ही तुमच्याकडे युनिकनेस आहे किंवा ही स्पेशालिटी आहे तुमच्याकडे, त्याच्यासाठीच आम्ही येतो. जसं गेल्या वेळी मधुरा मॅडमने एक एक्झाम्पल दिलं होतं नाशिकच्या चुलीवरच्या मिसळचं. चुलीवरची जी चव आहे ना ती युनिक आहे त्यांच्याकडे. ज्याला फक्त मिसळ खायची तो कुठेही खाऊ शकतो, कॉमन मिसळ. असं तुमच्याकडे काय युनिक आहे? आता तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की युनिक नसेल तर काय बिझनेस नाही करता येत का? करता येतो, पण तिथे फाईट नेहमी असणार. तुम्हाला नेहमी फाईट असणार आणि तिथे वन टाइम ट्रान्झॅक्शन होण्याची शक्यता खूप जास्त आहे. जसं तुम्ही कधी ट्रेनने प्रवास केला असेल तर त्या ट्रेनमध्ये लोक यायचे, काहीतरी विकायला येतात, 10 रुपीज, 20 रुपीज, 50 रुपीजला, आणि आपण घेतो आणि संपतो विषय तिथेच ना. आपण परत त्याला कधी शोधायला जात नाही ना, त्याला त्याच्याकडनं तीच वस्तू घ्यायला सहसा नाही जात.
असं रेल्वे स्टेशनच्या बाहेर किंवा मार्केटमध्ये पण अशी लोक असतात की त्यांचा पर्पज इज वन टाइम ट्रान्झॅक्शन आणि त्यांना रोज नवीन कस्टमर शोधावा लागतो. त्यांचा पर्पज पण तोच असतो, आज आला पैसे दिले संपला विषय. त्यांचे प्रॉडक्ट पण हमेशा चेंज होत राहतात. तुमच्या बाबतीत तसं करता येणं शक्य आहे का? शक्य नाहीये. जर तुम्हाला लॉंग टर्म बिझनेस करायचा असेल तर शक्य नाही. तर तुमच्याकडे तुमचा स्वतःचा कस्टमर बेस तुम्हाला बनवावा लागेल. तो कस्टमर त्यांनी का सिलेक्ट केलं पाहिजे हे तर कारण त्याला सांगता आलं पाहिजे ना. तर तुमच्याकडे असं काय युनिक आहे ते फाइंड आउट करा. आणि आम्ही अनेकदा असं बघतो SMS बरोबर काम करताना ते सगळं करतात पण सांगत नाही की ही स्पेशालिटी आहे आमची, या गोष्टीसाठी तुम्ही आमच्याकडे या. काही बिझनेसमध्ये तर आम्ही बघितलं की ते कॅटेगरीज नवीन निर्माण करतात. कस्टमर्स वेगळा, म्हणजे तो मार्केटमध्ये कस्टमरच नसतो, तो कस्टमर ते निर्माण करतात. ती गोष्ट वापरणारे कस्टमर. तुमच्या बाबतीतही असं आहे का? तर कस्टमर तुम्हाला सांगतो की तुम्हाला तो का सिलेक्ट करतो. तुमच्याकडे असं काही मेकॅनिझम करता येईल का, निर्माण करता येईल का की तो सांगू शकेल की मी तुम्हाला का सिलेक्ट केलं. अशी कोणती स्पेशल गोष्ट आहे जी मला आवडली, किंवा त्याच्यामध्ये तो असं सांगू शकेल का की अशी कोणती स्पेशल गोष्ट असेल तर मी तुम्हाला सिलेक्ट करेल. ज्या लीड सुटतात ना, बऱ्याचदा काय होतं, म्हणजे आपल्यापैकी अनेकांचे 100% इन्क्वायरी कन्वर्ट होत नाहीत ना. 100% इन्क्वायरी, ज्या इन्क्वायरी आल्या त्या 100% कन्वर्ट होत नाही. त्यातल्या 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80% इन्क्वायरी आपल्याला रिजेक्ट करत असतात. तर त्यांच्याकडनं आपल्याला असा फीडबॅक घेता येईल का, असं त्यांचं कॅप्चरिंग करता येईल का की का मला रिजेक्ट केलं. प्राइसमुळे रिजेक्ट केलं, क्वालिटीमुळे रिजेक्ट केलं, टीममुळे रिजेक्ट केलं, सिस्टममुळे रिजेक्ट केलं, ब्रँडमुळे रिजेक्ट केलं, रिझल्टमुळे रिजेक्ट केलं, का आपली जी टीम आहे त्यांचे जे सेल्स स्पीच असतं त्याच्यामुळे रिजेक्ट केलं, एखाद्या ऑफरमुळे रिजेक्ट केलं, कशामुळे रिजेक्ट. तर रिजेक्टनेसचं कारण कळेल. असं काही आणता येईल का जेणेकरून ते रिजेक्ट नाही करणार. युनिकनेस जर तुमच्याकडे असेल, स्पेशालिटी जर तुमच्याकडे असेल, युनिक म्हणजे काय, जो फक्त तुम्हीच वापरू शकता, किंवा असा फीचर, अशी एखादी गोष्ट, अशी एखादी ॲडव्हान्टेज, असा एखादा बेनिफिट फक्त तो तुमच्याकडेच आहे. तुम्हाला जर तुमच्या प्रॉस्पेक्टने सिलेक्ट केले तरच तो तुम्हाला त्याला मिळणार आहे. दॅट इज युनिक. किंवा तुमच्या एखाद्या कॉम्पिटिटरला ते खूप डिफिकल्ट असलं पाहिजे कॉपी करायला. युनिक USP म्हणजे कॉपी करणं नव्हे. युनिकनेस म्हणजे युनिक, ते फक्त तुमच्याकडेच आहे. ते फक्त तुम्ही ज्या कस्टमरला टार्गेट करणार त्यांच्यासाठीच ते ऍप्लिकेबल आहे. कॉपी करून युनिक USP करू नये. जनरली लोक काय करतात, आपल्या क्षेत्रामध्ये जो कोणी एक कॉम्पिटिटर असतो ना, त्याच्याकडे जे ऍडव्हान्टेज आहेत किंवा त्याची जी USP आहे तीच कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. मे बी ऑफर. आता इकडे पुण्याला एक माझे मित्र, त्यांनी ना खाण्यामधली एक नामचीन थाळी बनवली, खाण्याची जी थाळी असते, आणि त्यांच्या एक्झॅक्ट बाजूचं दुकान, त्याने सुद्धा सेम टू सेम. मग त्याची USP बनली का? नाही बनली. कारण ती ओरिजिनली त्याची आहे. असं तुमची ओरिजिनल असेल ना, तीच 100% डिलिव्हर करता येऊ शकेल. एखाद्याची जे कॉपी केली ती USP होऊ शकत नाही. आणि तिचा वापर करता आला पाहिजे, ती एनकॅश करता आली पाहिजे. अशीच असावी की ती डिफिकल्ट असावी तुमच्या कॉम्पिटिटरला एक्झिक्यूट करण्यासाठी. सहजासहजी करता नाही आली पाहिजे. फूडमध्ये असेल तर तुमची चव असू शकते, हायजीन असू शकतो, एखादी स्पेशल डिश असू शकते. जर USP नसेल तर खूप डिफिकल्ट आहे. जनरल बघा कसं आहे ना, कॉम्पिटिशन जे आहे ना ते जनरल पब्लिकला खूप जास्त आहे. सामान्य गोष्टीमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. इझी गोष्टींमध्ये किंवा कॉमन गोष्टी असतात त्या लक्षात राहत नाही. रिकॉल व्हॅल्यू खूप कमी आहे त्याची. त्यामुळे तुमच्या
बिझनेसमध्ये, तुमच्या प्रॉडक्टमध्ये, तुमच्या डे टू डे ऑपरेशनमध्ये अशी काही स्पेशल गोष्ट आणता येईल का? ती असेल तर लोकांना सांगायला सुरुवात करा. फाइंड आउट झाली असेल पण कशी वापरायची माहीत नसेल तर एक्सपर्टची मदत घ्या. आणि ना आपण नेहमी मदत मागायला ना कचरतो आणि असं वाटतं की नाही मी तर एवढ्या वर्षाचा अनुभव आहे मला, मी एवढ्या वर्षापासून बिझनेस करतोय आणि मी परत जाऊन कुणाला विचारायचं का की USP कशी असते, कशी असली पाहिजे. असं काही नाही. आपल्यापेक्षा जास्त हुशार माणसं आपल्याबरोबर असावी असा नियम आहे ना. तर आपल्यापेक्षा जास्त हुशार माणसं आपल्याबरोबर ठेवायची. गेल्या वेळी मी बोललो होतो हा विषय की ते रॉकेट लॉन्चर सारखं असतं. तर तो लॉन्चिंग पॅड आपल्याला वापरता आला पाहिजे तर पुढे जाता येतं. सो दॅट्स इट. त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर मधुरा मॅडम आपल्याला घेता येतील. तर USP कसा वापरायचा, तो कसा शोधायचा, तो वापरला त्याचा फायदा होईल का. पण ज्याच्याकडे कारण असतं ना त्या प्रॉस्पेक्टला USP साठी निवडायचं, तो जास्त पैसे द्यायला पण तयार असतो. तर ज्याची USP एकदम क्लिअर कट आहे आणि जो कम्युनिकेट करतो ना त्याला इतरांपेक्षा 10-20-30% प्राइस जास्त मिळते. तुम्हालाही तुमच्या प्राइस पॉइंटला जर त्रास येत असेल किंवा लोक खूप निगोशिएट करत असतील तर USP मध्ये काहीतरी गडबड आहे. चेक करा. तुम्ही वापरत नाही तुमची USP नक्की काय, किंवा वापरत असेल ती सांगत नसेल प्रॉपरली इफेक्टिव्हली तुम्ही USPचा वापर करायला लागले असेल डेफिनेटली वाढतोच. त्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर मधुरा मॅडम आपल्याला घेता येतील. येस. तर आजचा खूप टॉपिक छान आहे. USP तुमची आहे का ह्यावर आधी आपल्याला चिंतन करूया आणि काही प्रश्न असतील तर ते पण घेऊया. कोणाचे काही प्रश्न आहेत USP बद्दल. पण खूप महत्वाचं युनिक सेलिंग. मी का बरं 4 दुकानं एका रांगेत आहेत, एकच प्रॉडक्ट घेऊन 4 दुकानं साईड बाय साईड थांबलेली आहेत, एकाच लेन मध्ये आहेत, तरी सुद्धा माझ्याच दुकानात क्लायंटनं का आलं पाहिजे. व्हॉट इज माय युनिक सेलिंग प्रपोजल. तो असं तुमच्याकडे काय आहे? गणेश कदम सर, तुमचा प्रश्न. नमस्कार मॅडम. माझ्याकडे आता ह्याचे प्रोडक्ट भरपूर आहेत ड्रायफ्रूट मध्ये, पण ह्याच्यामध्ये मी युनिक पॉइंट असं काय सांगू शकतो किंवा एखाद्या प्रोडक्टचं सांगितलं तर बाकीचे पण प्रोडक्ट त्याच्या बरोबर येतातच. आपण 2 पद्धतीने युनिक सेलिंग पॉइंट काढू शकतो. सरांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या क्लायंटला विचारा की तुम्ही माझ्याकडूनच का खरेदी करत आहात आणि तुम्ही माझ्याकडून का खरेदी करत नाही आहात, हे पण विचारायला हरकत नाही आहे. तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट ह्याच्यामध्ये आपण प्रोडक्टचे नाही सर तुम्हाला मार्गदर्शन करू, पण सरांनी आता जो मुद्दा सांगितला तो मी फक्त एकदा हायलाइट करते. तर त्यांचा असा प्रश्न आहे की प्रोडक्ट्स आहेत तर USP काय असली पाहिजे. बरोबर आहे. काय आहे असं स्पेशल काय आहे तुमच्याकडे जे तुमच्या आजूबाजूला तुमच्यासारखेच प्रोडक्ट विकतात? सांगलीची हळद ही माझ्याकडे सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे सांगलीची हळद हे म्हणून का नाही पूर्ण आपल्या देशामध्ये सांगलीची हळद ही खूप फेमस आहे याच्यामध्ये, आणि सांगलीचा बेदाणा. ओके. पण तुमच्याकडे आता ती सांगलीची हळद आहे ना, सांगलीची हळद तर तुमच्या बाजूच्या दुकानामध्ये मिळू शकते. मग ती तुमची USP झाली नाही झाली? नाही. आता टाटा संपन्नचं नाव ऐकलं तुम्ही? क्वालिटीसाठी पण होऊ शकते म्हणजे. हो ऐकले. हा, तर टाटा संपन्न ना ती पर्टिक्युलर एका स्टेटची हळद वापरतात. ते असं सांगतात त्यांच्यावर क्लिअर कट की ही त्या स्टेटची ही हळद आहे. आणि तसं वापरणारं तर मी अजून त्या मसाल्यामध्ये कोणीच बघितलं नाही. ती त्याची युनिक. ओके. असं तुमचं काय? आता तुमच्या बाजूला अजून एखाद्या दुकान आणि त्याने सांगलीमधून हळद आणली तर तो असं म्हणू शकतो माझ्याकडे सांगलीची हळद गणेश कदम सर सपोज 1000 रुपये किलो देत असेल तर मी 900 रुपये किलो देईल. संपला विषय. प्रॉडक्टची जी आता प्रॉडक्ट तुम्ही ट्रेडिंग करत असाल ना तर ती प्रॉडक्टची कुणीही वापरू शकतं. तुमची काय आहे? ओके. तर USP ही तुमची असावी जेणेकरून प्रॉडक्ट जरी चेंज झालं तरी गणेश कदम किंवा त्यांच्या फर्मला त्यांच्या कस्टमरने सोडता कामा नाही. मग तो कस्टमर आहे ना सांगलीच्या हळदीचा कस्टमर झाला, तुमचा नाही झाला तो. ओके.
चांगली जाहिरात कुणी दिली ना, उद्या मधुरा मॅडमने दिली तरी लोक त्यांच्याकडनं घेतील ना, तुमच्याकडनं काय घेतील. बरं. तर ती USP आहे ना, ही गणेश कदम किंवा त्यांच्या फर्मची किंवा त्यांच्या कंपनीची असावी, जेणेकरून त्यांच्या कस्टमरने त्यांना सोडता कामा नाही. सांगलीच्या हळदीच्या ऐवजी उद्या तुम्ही गुजरातची हळद आणून विकली किंवा उद्या तुम्ही आपल्या कोल्हापूरची हळद आणून विकली तरी चालली पाहिजे. ओके. करेक्ट. त्यामुळे युनिक सेलिंग प्रपोजल तुमचं असलं पाहिजे. आणि ट्रेडिंग मध्ये त्या प्रोडक्ट साठी कस्टमर येत असतील तर ते चेंज होणं खूप इझी आहे. सर, येस. अमित पाटकर म्हणून आहेत, त्यांना काही प्रश्न विचारा. अमित सर बोला. अमित पाटकर. सर नमस्कार. मी ऑर्गॅनिक फूड मध्ये ट्रेड करतो अरे आणि माझा तो तुमचा हा जो होतं की वाय वी वर रिजेक्टेड आणि वाय डिड यू गेट बॅक टू अस, हा जे 2 क्वेश्चन्स आहेत. तर आमच्या केसमध्ये काय होतं की रिटेलिंग असतं आणि ऑनलाईन सेलिंग असतं. या दोन्ही केसमध्ये ऑनलाईन सेलिंग मध्ये तरी सुद्धा आपण फीडबॅक घेऊ शकतो, पण रिटेलिंग मध्ये तो कस्टमर येतो, तो घेतो, पटकन कार्ड स्वाईप करतो आणि निघून जातो. बरोबर. तर अशा कंडिशन मध्ये काय मेकॅनिझम वापरता येईल की त्याच्याकडनं फीडबॅक घेता येईल की व्हेरी गुड. युनिक सेलिंग पॉईंट काढता येईल आपल्याला? खूप सुंदर प्रश्न. रिटेलमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या मुद्द्यांनी मी तुमच्याशी बोलेल. एक तर होतं की पीक अवर्सला तो येतो आणि जातो, ठीक आहे. तर तुमच्याकडे बिलिंग सिस्टम असेल ना, बिल देतोच ना आपण, पैसे देऊन पैसे घेण्याचा वेळ जो आहे ना, तिथे बिलिंग होतं. त्याचं नाव आणि मोबाईल नंबर टाईप करा, खूप झालं त्याच्यामध्ये. तेवढ्या वेळात होतं ते कॅश एक्सचेंज करायपर्यंत, किंवा जर तो एखाद्या ऑनलाईन पेमेंट करत त्या फ्रेममध्येच ते होतं, नाव आणि नंबर, दॅट्स इट. आणि जर तो ऑनलाईन पे करत असेल ना QR कोड वगैरे वापरून, तर तुम्हाला त्याचा नंबर पण येतो. तर असं मेकॅनिझम कॉन्फिगर करता येतं का बघा. त्याला लगेच एखादा मेसेज जाईल, थँक्यू फॉर परचेसिंग फ्रॉम सो अँड सो, आणि मला खूप आनंद वाटला किंवा आम्हाला तुम्हाला सर्व करण्याचा मौका दिला त्याच्याबद्दल थँक्यू, आणि आम्हाला तुम्हाला अपडेट करायला आवडतील. आमच्या सर्व्हिसबद्दल आम्हाला रेट करा, प्रॉडक्ट क्वालिटी, प्राइसिंग किंवा अजून काही, किंवा त्याच्यामध्ये असं टाका की आम्हाला तुम्ही का सर्व केलं, सॉरी आम्हाला तुम्ही का सिलेक्ट केलं, आमच्यातली अशी कोणती गोष्ट आवडली तुम्हाला. आणि ते खूप लेंदी नसावं, 1 किंवा 2 ओळीचंच असावं. लेंदी असेल तर रिजेक्ट करतात लोक पहिल्याच वेळेस इंटरॅक्शन करायला. 1 किंवा 2 ओळीचंच असावं, दॅट्स इट. म्हणजे त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन म्हणतो ना, किंवा रेट करा आम्हाला 1 2 3 4 5 किंवा स्टार रेट करा, तिथे सिलेक्ट करायचं बटन बघा. इझी असावं, म्हणजे 5 सेकंद 10 सेकंदामध्ये त्याने सांगावं तुम्ही तुम्हाला का रिजेक्ट केलं, सॉरी सिलेक्ट केलं और रिजेक्ट केलं. तर तुम्हाला ते कमी टाइम फ्रेम मध्ये ते करता येतं. आम्ही अनेक रिटेलमध्ये ज्यांच्याबरोबर आम्ही कन्सल्टिंग करतो किंवा कोचिंग करतो, त्याच्यासाठी असं मेकॅनिझम नसेल तर आम्ही ते करून देतो. त्याचं कारण ते आहे की त्यांना डेटाबेस लगेच जमा व्हायला सुरू होतो आणि कळतं की रिपीट बाय किती आहे, आपले कोणते प्रॉडक्ट जास्त घेतात येते, कोणत्या एरियातून तो आला, ते नंतर डेटा यायला लागतो. आणि हे सगळं डेटाचीच गेम चेंजर होतं. कारण आपण मेहनत खूप करतोय 5-10 वर्षापासून. आता रिटेल मधल्या कस्टमरला तर कसं असतं, रिटेलमध्ये तर खूप ऑप्शन निर्माण होतात ना. म्हणजे तुमच्याकडे येण्यासाठी सपोज त्याला 200 मीटर यावं लागत असेल आणि 50 मीटरमध्ये सेम शॉप सर्व्हिस देणारं अवेलेबल झालं, तर जाण्याची शक्यता आहे ना. तुमच्याबरोबर त्याची कॉन्टिंग काय, काहीच नाही आहे. मग तुम्हाला हे तरी कळतं की तो माझ्याकडे काय येत होता, प्राइससाठी येत होता, क्वालिटीसाठी येत होता, का तुमचं काही ओळख आहे त्याच्यामुळे येत होता, रेफरन्समुळे येत होता. आणि आमचं असं ऑब्झर्वेशन आहे एवढ्या वर्षाच्या कोचिंग आणि कन्सल्टिंग मध्ये की तुमचा जर पर्पज वेगळा असेल ना, आणि तुमच्यासारखं शॉप एखाद्याने बाजूला काढलं आणि त्याने तुम्हाला कॉपी केलं, तरी त्याला ते एक्झिक्यूट करणं खूप डिफिकल्ट होतं. कारण तुमचा पर्पज वेगळा आहे, त्याचा पर्पज वेगळा आहे. आता तुमचा पर्पज सर्व करणं असेल, त्याचा पर्पज पैसे कमवणं असेल, तर तो तुमचा कॉम्पिटिटर होऊ शकत नाही. अशा केसमध्ये पण तुम्हाला तो डेटा असेल तरच ते कळतं त्याने का परचेस बंद केलं. कारण रिटेलमध्ये काय होतं की ते परत बाय खूप होतं ना. म्हणजे FMCG मध्ये काय होतं, महिन्यातून 2-3 पण परचेस होतो, आणि तो 6 महिने तुमच्याकडे नाही आला याचा अर्थ डेड झालाय तो कस्टमर. म्हणजे काहीतरी मिस आहे, आयदर तुमची प्राइसिंग चुकली, आयदर तुमचं टीमचा किंवा प्रॉडक्टची क्वालिटी किंवा कुठेतरी गॅप आला. म्हणजे ज्याचं एक्सपेक्टेशन होतं आणि तुम्ही जे डिलिव्हर करता त्याच्यामध्ये गॅप आला.
तर 100 रुपये दिले आणि 100 रुपयाचा त्याला रिटर्न मिळाला तर तो येतो तुमच्याकडे. 100 रुपयाची परचेस केली आणि तुम्ही 110 रुपये रिटर्न दिले तर परत येतो. आणि 100 रुपये घेतले आणि 98 रुपयाचं रिटर्न केलं त्याला तर येतच नाही. त्यामुळे मिळू शकेल तुम्हाला तर काय तो तेवढ्या पिरियडमध्ये नाव आणि नंबर घ्या. दॅट्स इट. मी एक छोटी गोष्ट ऍड करू शकते का? येस प्लीज. हा, जर आपल्याला USP आपली काढायची असेल ना, व्हॉट इज माय युनिक सेलिंग पॉइंट, तर 2 गोष्टी तुम्ही वर्कआउट करू शकता. पहिली गोष्ट तर क्लायंटला विचारा, तुम्ही माझ्याकडून सातत्यानं खरेदी का करत आहात, तर तुम्हाला एकदम परफेक्ट सांगेल काही पण की मला हे आवडतं, ते आवडतं, ते आवडतं. आणि दुसरी एक गोष्ट आपण अशी क्रिएट करू शकतो, आपल्या ज्या कोर व्हॅल्यूज आहेत ना, कोर व्हॅल्यूज, एक कोर व्हॅल्यू पकडायची, आपली जी नीती मूल्य आहेत, विजन, मिशन आणि कोर व्हॅल्यूज मधल्या कोर व्हॅल्यूज मधली एक गोष्ट अशी पकडायची आणि ती इतकी मोठी करायची की ती आपली USP बनू शकते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर पुना गाडगीळ, म्हणजे त्यांनी आपला हा कार्यक्रम स्पॉन्सर केलेला नाही आहे पण तरी मला नाव घ्यावंसं वाटतं आहे, कारण PNG ची कोर व्हॅल्यू आहे विश्वास, ट्रस्ट. आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ते पसरलेले आहेत फक्त त्या एका विश्वासामुळे, आणि ती त्यांची USP बनली. की आज कुठल्याही एका छोट्या गृहिणीला पण माहिती आहे की मला काही कळत नाही सोनं कसं विकत घ्यायचं, पण मी PNG मध्ये गेले की मला व्यवस्थित सर्व्हिस मिळते आणि मी चोख सोनं घेऊन घरी येते. अगदी 10 वर्षाच्या मुलाला पाठवलं तरी चोख सोनं घेऊन तो घरी येणार आहे. तर त्यांची विश्वास ही कोर व्हॅल्यू, नीतिमूल्य, ही त्यांची USP बनलेली आहे. तर असं आपणही, म्हणजे पंक्च्युअलिटी, मी वेळेत सर्व्हिस देतो किंवा मी व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस देतो किंवा माझा क्लायंट बरोबर पर्सनल टच तयार होतो, क्लायंट कनेक्शन. आपल्याला आपल्या कोर व्हॅल्यूज मधली एक व्हॅल्यू किंवा 2 व्हॅल्यू अशा मोठ्या करायच्या, आपल्यापेक्षा पण मोठ्या जर आपण केल्या तर आपला व्यवसाय फक्त त्या एका कोर व्हॅल्यूमुळे जगाच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात 100% जाऊ शकतो. आणि अशी आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. आपल्या आजूबाजूला जर तुम्ही बघाल, जेवढे मोठे ब्रँड आहेत ना, त्यांची काहीतरी अशी नीती मूल्यांवर आधारित एक कोर व्हॅल्यू आहे. तसे तुमच्याही व्यवसायामध्ये तुम्ही चेक करा काय आहे. करेक्ट? येस. मॅम मला एक क्वेश्चन आहे, पण सगळ्यांचे झाल्यानंतर घेतलं तरी चालेल. विचारू शकता सर, कारण आपल्याला पुढची चूक पण अजून बघायची आहे ऑलरेडी 10 वेळा. हो मॅम, मला असं विचारायचं सर, काही आता जे आमच्या फील्ड मधले जे युनिकॉर्न्स आहेत, ज्यांची USP चीप फूड, म्हणजे काय म्हणतात त्याला, एकावर एक फ्री, भरपूर डिस्काउंट्स वगैरे असं देण्याची आहे, त्यांची ऑलरेडी त्यांची ती USP आहे. अशा USP मध्ये आपण कसं टॅकल करू शकतो, आपली USP पुढे कशी काय नेऊ शकतो? खूप सुंदर प्रश्न आहे. अनेकांना ते बिझनेस करणं म्हणजे स्वस्त विकलं की बिझनेस होतो, असं ट्रेडिंग मधल्या अनेकांना वाटतं की एक प्रॉडक्ट घेतलं आणि ते इतरांपेक्षा स्वस्त विकलं तर माझा कस्टमर बनला. तर एक क्लास आहे ना, त्याला त्या कस्टमर कॅटेगरायझेशन म्हटलं जातं. एक क्लास आहे ना, त्याला फक्त प्राइस पाहिजे असते. एक क्लास आहे ना, त्याला प्राइस पेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे असतं, म्हणजे जी क्वालिटी हवी असते, ब्रँड हवा असतो, त्याला गर्दी नको असते, त्याला रिस्पेक्ट हवा असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याला एक तो क्लास. तर गेल्या वेळी ना आपण ना परफेक्ट कस्टमर सब्जेक्ट आला होता ओघामध्ये, बोलण्याच्या ओघामध्ये. म्हणजे एक तुमचं प्रॉडक्ट, प्राइसिंग, क्वालिटी, सिस्टम, प्रोसेस, ब्रँड काही असो, म्हणजे ॲज इट इज, जसे आहात तसं ऍक्सेप्ट करणारा एक क्लास ना मार्केटमध्ये असतो, विच इज कॉल्ड परफेक्ट कस्टमर. परफेक्ट कस्टमर म्हणजे तुम्हाला ॲज इट इज ऍक्सेप्ट करणारा माणूस, तो फाइंड आउट करायला. तर तुम्ही कोणत्याही स्टेजला असाल, कसंही प्रॉडक्ट असेल, कशी क्वालिटी असेल, तर क्लास कमी जास्त असू शकतो, साईज कमी जास्त असू शकते, पण तो असतोच असतो. तो फाइंड आउट करायचा. आणि आपल्याकडे तर 135 करोड आहेत, महाराष्ट्रात 12 करोड आहेत, त्यामुळे कमी नाही आहे माणसांची. फक्त तो माहीत पाहिजे कुठे पकडायचं आपण. आणि मग तुमचं जे सगळं कम्युनिकेशन आहे त्या परफेक्ट कस्टमर भोवती फिरवायचं. जे काही असेल, ब्रोशर असेल, तुमचं ऑफर असेल, ठीक आहे, म्हणजे स्वस्त, सगळ्यांना स्वस्त हवं असतं का नसतं. तुम्ही फुकट तर नाही एखादी गोष्ट, महाराष्ट्रात सगळ्या लोकांनी घेतलं पाहिजे ना, फुकट नाही घेणं. फुकट घेणं एक क्लास आहे, करेक्ट.
तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा एक क्लास आहे ना, तो फाइंड आउट करायला लागेल. नाही तर मग डीमार्टच चाललं असतं, स्टार बाजार चाललंच नसतं, बरोबर, सीसीडी चाललं असतं, स्टारबक्स चाललंच नसतं, मारुती चालली असती, BMW चाललीच नसती, असं नाही. त्यामुळे एक क्लास आहे, तर ऑफरवाला एक क्लास आहे, तो ऑफरकडेच जातो. ज्याला फक्त सर्व्हिस हवी असते, त्याला फक्त ब्रँड हवा असतो, तर तो ब्रँडकडे जातो. तुमचा कोण आहे ते फाइंड आउट करा. हा, सगळे माझे कस्टमर आहेत ही चूक करू नका. ती चूक केली तर प्रॉब्लेम होतो. आणि ना एसएमईज मध्ये ही चूक खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथे बसलेले सगळे माझे कस्टमर आहेत, ज्यांना ज्यांना माझ्या प्रॉडक्टची गरज आहे ते सगळे माझे कस्टमर आहेत. त्यांनी सगळ्यांनी मला भेटा, त्या सगळ्यांनी आम्हाला कनेक्ट करा, त्या सगळ्यांनी आम्हाला आमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस रेफर करा. असं नाही होत, अपीलच नाही होत. तुम्ही कोणत्या तरी एका क्लासला अपील होतं, त्याला पकडा. आणि असा क्लास सगळीकडे आहे. तो आता कदाचित तुमच्याकडे 10% असेल, 20% असेल, 30% असेल, पण मार्केटमध्ये 12 करोडच्या 10% म्हणजे खूप मोठा झाला ना. त्यांना फायदा होईल, त्याचा फायदा होईल. ओके, मुद्रा मॅडम. मॅम एक शेअर करू सर. शेअरिंग असं करायचंय की आता माझं जे स्कूल आहे तर आम्ही मोस्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज घेतो, ऍक्टिव्हिटीजमधून, आणि हा एज ग्रुप आमचा 3 to 6 इयर्स आहे. त्यामुळे मुलांना असं हार्डकोर स्टडी वगैरे असं काही आम्ही घेत नाही. त्यांचे स्किल्स कसे डेव्हलप करता येईल, मुलांना स्कूलबद्दल अट्रॅक्शन कसं निर्माण होईल किंवा स्कूलची गोडी कशी लागेल, यासाठी आम्ही भरपूर ऍक्टिव्हिटीज घेतो आणि त्या ऍक्टिव्हिटीजचे फोटोज पॅरेंट्सला आम्ही शेअर करतो. त्यामुळे पॅरेंट्सला एक विश्वास झालाय आमच्या स्कूलबद्दल की नाही, हिथं हे जे सांगतायत की आमचं हे स्कूल जे आहे ते ऍक्टिव्हिटी बेस आहेत आणि हिथं त्या रिअली ऍक्टिव्हिटी घेतायत, मुलांमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते आहे. तर तो एक विश्वास आता आमच्या पॅरेंट्समध्ये तयार झालाय. आणि आता अशी कंडिशन आहे की पॅरेंट्स माउथ टू माउथ पब्लिसिटी स्कूलची करतायत. मला कुठेही वेगळी अशी ऍडव्हर्टाइजमेंट करायची काही गरज पडत नाहीये. तर तो एक माझा USP होऊ शकतो असं मला वाटतं. ओके, आता काय होतं, बोलू याच्यावर थोडंसं बोलू आणि पुढे जाऊ. काय होतं की आम्हाला कधीच, आता हे तुम्ही तुमच्यासाठी नाही सांगत, तुमच्यासारख्या अनेक लोकांना मी सांगतो की आम्हाला ना आमच्याकडे एवढा बिझनेस येतोय ना की आम्हाला ना कधीच काही मार्केटिंग ऍक्टिव्हिटी करावी लागत नाही किंवा आम्हाला स्पेशल काही एफर्ट्स करावे लागत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त तेवढ्याच लोकांवर फोकस करताय की जेवढे येतात ते उद्या त्यांनी, म्हणजे ते तुम्हाला सिलेक्ट करतात. थोडक्यात तुमच्याकडे दुसरा सोर्स नाही आहे. उद्या त्यांनी सिलेक्ट करणं बंद केलं तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे असे लोक अनेक आहेत मार्केटमध्ये, त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा. असं मेकॅनिझम डेव्हलप करा जेणेकरून इतर लोकांपर्यंत पण पोहोचू शकाल. जर तुम्हाला स्पीडने वाढवता येईल, पुढे जाता येईल, त्याचा फायदा खूप चांगला होईल. तुमच्याकडे येतात आहे लोक माउथ पब्लिसिटीने, किंवा एक कस्टमर दुसऱ्या कस्टमरला सांगतोय आणि तो घेऊन येतो, दॅट इज गुड थिंग. पण तो खूप छोटा पाय असेल, याचा मोठा हिस्सा मार्केटमध्ये ऑलरेडी आहे. त्यांच्यापर्यंत पण पोहोचला तर खूप फायदा होईल. तुम्हालाही फायदा होईल आणि त्यांनाही फायदा होईल. उदरा मॅडम. येस, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. खूप छान प्रश्न उत्तर आणि आता सगळ्यांनी छानपैकी इतकं छान शेअरिंग केलेलं आहे. खूप चांगले प्रश्न विचारलेत. मला वाटतं USP, खरंच तुम्ही USP जर तुमची शोधू शकलात तर तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीनं व्यक्त करू शकता आणि तुमचा बिझनेस सुद्धा फक्त तुमच्या USP वरती करोडो रुपये तुम्ही कमवू शकता, एवढं मात्र निश्चित आहे. अनेक उद्योजक असं करत आहेत. तुम्ही पण तुमच्या व्यवसायातली USP निश्चित शोधा. तुम्हाला याबद्दल काहीही मदत हवी असेल तर आमची टीम नक्की तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे इफेक्टिव्ह सेल्स किंवा आपला व्यवसाय वृद्धी कशी करायची आहे याबद्दल YouTubeवरती इफेक्टिव्ह सेल्स आपले काही वेबिनार्स सुरू आहेत, व्हिडिओज चालू आहेत. त्याबद्दल विश्वास वाडे बिझनेस कोच हे चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, ते व्हिडिओज बघा, तुमचा सेल्स वाढवा आणि आम्हाला तुम्ही सेल्स वाढवल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला असेल हे निश्चित लिहून कळवा. फोन केला तर आम्हाला अजून आनंद वाटेल. धन्यवाद. मला वाटतं USP युनिक सेलिंग प्रपोर्शन बद्दल खूप क्लॅरिटी, सर्व फेसबुकवरती पण अनेक उद्योजक आहेत की त्यांचेही प्रश्न बघणार आहे. तुम्ही पण टाईप करा, पोस्ट करा, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही देखील विचारा. कारण झूम वेबिनारमध्ये सर्वजण तो लाभ घेऊ शकतात की इकडे उपस्थित राहून फेस टू फेस 1-to-1 क्वेश्चनिंग करू शकत आहेत. तुम्हाला जरी आमच्या
व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती ऍड व्हायचं असेल, झूम वेबिनारवर ऍड व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला निश्चित तुमचा नंबर तिकडे ड्रॉप करा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरती ऍड करेल. तर तुमचे प्रश्न येऊ द्या, आम्हाला खूप छान वाटत आहे. आता पुढची दुसरी चूक, USP बद्दल क्लॅरिटी मला वाटतं सर्वांनाच आलेली आहे आणि ही क्लॅरिटी घेऊन आपण पुढे जाऊया. आणि USP खूप महत्त्वाची आहे हे मी पुन्हा एकदा सांगते आणि पुढे जाते. आजच्या कार्यक्रमातली दुसरी चूक काय आहे आणि त्यावरती आज काय मार्गदर्शन मिळेल. ओव्हर टू विश्वास. येस, थँक्यू मधुरा मॅडम. पुढे जाऊया आपण. आणि जर USP बद्दल ऑलरेडी आपण बोललो, तर USP झाल्यानंतर म्हणजे USPतून पैसे कमवायचे असतात. USP याच्यासाठीच असते की तुमच्या प्रॉस्पेक्टने तुम्हाला इतरांपेक्षा म्हणजे तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा 10-20-30% जास्त प्राइस देता आली पाहिजे किंवा ते देण्याचे तारण त्याला सापडलं पाहिजे. पैसे कमवल्यानंतर पुढे जाऊया. पैसे कमवल्यानंतर काय होतं की आपण श्रीमंत होतो, पैसे येतात, सर्वायवलकडनं आपण सस्टेनेबल होतो, सर्वायवल टू सस्टेन आणि सस्टेन टू सक्सेस आणि सक्सेस टू सिग्निफिकंट असा प्रवास आहे टोटल. तर सर्वायवलकडनं सस्टेनेबिलिटीकडे जाताना पैसे आले की मग पैसे खर्च करायला सुरुवात होते आणि पैसे आल्यानंतर आपल्याला श्रीमंत वाटायला लागतं. परंतु ना उद्योगाला आपण श्रीमंत करत नाही. पैसे आले की आपण आपल्या स्वतःची श्रीमंती म्हणजे स्वतः श्रीमंत आहोत हे दाखवण्याकडे कल सुरू होतो. मग तो पैसा जो असतो तो कुठे इन्व्हेस्ट होतो, तर तो गाडीवर होतो, फर्निचर होतो, कपड्यांवर होतो, म्हणजे अशा सगळ्या गोष्टींवर होतो जेणेकरून तुम्ही श्रीमंत दिसाल. पण रिअली पैसे आल्यानंतर तुमचा उद्योग श्रीमंत होतो का? तर तुमच्या उद्योगाला श्रीमंत करण्यासाठी गुंतवणूक न करणे ही पुढली चूक आहे. आता गुंतवणूक म्हणजेच काय? तर ज्या ज्या गोष्टी म्हणजे अशी इन्व्हेस्टमेंट ज्याच्यातून रिटर्न मिळतील, त्याच्यातून फायदा होईल. आता SMEs बरोबर काम करताना एक गोष्ट खूप प्रकर्षाने लक्षात आली की त्यांची ना पर्सनल आणि प्रोफेशनल किंवा व्यावसायिक आणि वैयक्तिक ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते एकच आहे. म्हणजे एकाच अकाउंटमधून दोन्ही खर्च होतात. त्याचा जे करंट अकाउंट आहे त्याच्यातून त्यांचा पर्सनल EMI पण जातो, गाडीचा EMI पण जातो, कपडे घ्यायचे असेल तर तिथूनच खर्च होतो, हॉटेलला जे बिल आहे तिथूनच खर्च होतो, स्वतःला पिकनिकला जायचं तिथूनच खर्च होतो. तर त्यामुळे काय होतं, अकाउंटमध्ये पैसे आले, पैसे दिसले की स्वतःवर खर्च व्हायला सुरुवात होते. तर त्यामुळे होतं काय, तर त्यामुळे तुमच्या उद्योगाला ज्या गोष्टींची गरज आहे ना खरी ते बायपास व्हायला आणि ती जी गुंतवणूक आहे ना म्हणजे जे प्रॉफिट आहे ना ते परत रिइन्व्हेस्ट व्हायला पाहिजे ना, कारण आपल्याकडे कॅपिटल हे खूप लिमिटेड असतं. उद्योग सुरू झाला, पैसे कमवायला सुरुवात झाली की मग आपल्या वैयक्तिक गरजा सॅटिस्फाय करण्यावर पहिला कल असतो. तर त्याऐवजी जर तुम्ही तुमच्या उद्योगाला परत श्रीमंत करता आलं म्हणजे अजून मोठं करण्यासाठी जर ती परत रिइन्व्हेस्ट करता आलं तुमचं प्रॉफिट, तर त्याचा फायदा जास्त होईल. आता रिइन्व्हेस्ट किंवा इन्व्हेस्ट करणं श्रीमंत करण्यासाठी उद्योगाला म्हणजे काय करायचं नेमकं, तर तुमच्या टीमवर तुम्हाला इन्व्हेस्ट करता येऊ शकता, त्यांना ट्रेन करता येऊ शकतं, त्यांची क्वालिटी वाढवता येऊ शकते, त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवता येऊ शकते, त्यांना चांगले इक्विपमेंट देता येऊ शकतात, त्यांना चांगलं ॲटमॉस्फिअर देता येऊ शकतं, त्यांना चांगलं सेल्स स्पीच देता येऊ शकतं, त्यांना एक कस्टमर सॅटिस्फाय करण्यासाठी ज्या ज्या स्किलची गरज आहे ते तुम्हाला देता येऊ शकतं, ती पण इन्व्हेस्टमेंटच आहे. तर अशा गोष्टी ज्याच्यातून तुम्हाला उद्या परवा तेरवा किंवा ह्या पुढल्या 1 वर्षात 2 वर्षात खूप चांगले रिझल्ट मिळू शकते. तुमच्या उद्योगामध्ये तुमची वेबसाईट नसेल चांगली तर वेबसाईट बनवण्यासाठी ती इन्व्हेस्ट करता येईल. तुमचं फेसबुक पेज चांगलं नसेल ती बनवण्यासाठी इन्व्हेस्ट करता येऊ शकते. तुमचे टेस्टिमोनियल कस्टमर शूट नसतील केले ते करून तुमच्या YouTube चॅनलवर ते अपलोड करण्यासाठी किंवा YouTube चॅनल किंवा तुमची वेबसाईट त्याच्यावर अपलोड करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. ते ह्या सगळ्या इन्व्हेस्ट करता येऊ शकतो. तुमचं ब्रोशर नसेल चांगलं ते ब्रोशर करता येऊ शकतं. तुमच्या प्रोडक्टची पॅकेजिंग चांगली नसेल तर ती पॅकेजिंग अजून चांगली कशी करता येईल तर त्याच्यासाठी तुम्हाला ते इन्व्हेस्ट करता येऊ शकतं. तुमच्याकडे R&D डिपार्टमेंट नसेल किंवा फीडबॅक घेणारी सिस्टम नसेल किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेशो कसा असला पाहिजे किंवा कसा कॅप्चर केला पाहिजे असं सिस्टम नसेल, एखादी सिस्टम किंवा प्रोसेस नसेल, त्या सगळ्या गोष्टीसाठी गुंतवणूक करावी लागेल जेणे तुमचा उद्योग श्रीमंत होईल, एक स्टेप पुढे जाईल, आज जिथे आहे तिथून उद्या जाईल. म्हणजे आपली कंपनी सपोज
आज 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 1 करोडचा टर्नओव्हर करत असेल तर आपल्याला ती 100 करोड करायची असते, 25 करोड करायची असते, 50 करोड करायची असते. पण त्याला लागणारी जी श्रीमंत करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना, ते इन्व्हेस्ट करण्याची तयारी नसते. मग त्याच्यामध्ये पैसा असेल, एफर्ट्स असतील किंवा अजून नॉलेजवर इन्व्हेस्टमेंट करायची तयारी नसते. आज जे तुमच्याकडे नॉलेज असेल ते कदाचित तुम्हाला 1 करोडपर्यंतच घेऊन जाणार असेल. मग ते तुम्हाला जर पुढल्या काही वर्षामध्ये 25 करोडपर्यंत जायचंय, 1 करोड ते 25 करोडचा प्रवास करायचा आहे, तर ते नॉलेज नको का अक्वायर करायला आपल्याला? तशी माणसं नको का आपल्याबरोबर ठेवायला? ती पण श्रीमंतीच आहे. तर तुमच्या उद्योगाला नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी मदत करणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणं. अनेक छोट्या छोट्या एसएमई ते मार्केटिंग इज झिरो. मार्केटिंग सगळा सेल्स हा रेफरन्सनेच येतो किंवा सगळा सेल्स हा त्यांच्या जुन्या कस्टमरकडनं येतो, रिपीट सेल. पण ते खूप छोटा असतो, सायझेबलच असतो, तो वाढत नाही. कारण मार्केटिंगच काही झिरो मार्केटिंग. आणि मार्केटिंग म्हणलं की खूप असं एक्सपेन्सेस करावे लागतात असं काही नाही. तुम्ही तुमच्या सेलच्या टोटल सेलच्या 1, 2, 3, 4, 5% एक बजेट बनवा ना. एक बजेट बनवायचं की 5% माझ्या टोटल सेलच्या 5% किंवा टोटल कलेक्शनच्या 5% मी माझं मार्केटिंग बजेट बनवणार. आणि ह्याच्यामध्ये जेवढे पैसे बसतात त्या पैशामधून मी निर्णय घेईल की मला वेबसाईट बनवायची का, ब्रोशर बनवायचं का, यूट्यूब व्हिडिओ बनवायचा का, प्रमोशनल व्हिडिओ बनवायचा का, एखाद्या एक्झिबिशनमध्ये भाग घ्यायचा का, एखाद्या जस्ट डायल किंवा इंडिया मार्ट सारख्या ठिकाणी रजिस्टर व्हायचं का, जी गरज आहे ती. अर्थात पैसे नसल्यामुळे आपण तो निर्णय घेत नाही. पैसे का नसतात? कारण दोन्ही गोष्टी वेगळ्या नाही आहेत. पर्सनल वेगळ्या नाही आहेत आणि प्रोफेशनल वेगळ्या नाही आहेत. दोन्ही मिक्स आहे. त्यामुळे त्यावेळी जिथे तिथे फायर फायटिंग आहे, जिथे तिथे आग लागलेली आहे, तिथे निर्णय घ्यायचे. म्हणजे EMI भरायला गरज आहे तर मग पहिला EMI भरायचा. माणसांची सॅलरी थांबलेली असेल तर पहिली सॅलरी द्यायची. वेंडरचा चेक बाउन्स झालेला असेल तर पहिले वेंडरला पैसे द्यायचे. त्यामुळे मार्केटिंग ही सगळ्यात शेवटी येते. आणि मार्केटिंग नाही म्हणजे गुंतवणूक. मार्केटिंगच गुंतवणूक ना, इन्व्हेस्टमेंट. नवीन कस्टमर आणण्याची इन्व्हेस्टमेंट. असं तुमच्या स्वतःच्या बाबतीत पण आहे. स्वतःला पुढे घेऊन जाण्यासाठी जे लागणारं नॉलेज आहे, हॅबिट आहे, सिस्टम आहे, प्रोसेस आहे, स्किल्स आहे, त्याची गुंतवणूक तर नंतर येणार आहे. तर अगोदर तुम्ही तुमच्या उद्योगाला श्रीमंत करा. नंतर तुमचा उद्योग तुम्हाला श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर अगोदर स्वतःला श्रीमंत केलं तर मात्र तुमचा उद्योग तुम्हाला गरीब केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा तुमचा निर्णय आहे. तो उद्योग करत असाल तर 100% होतो. तो तुमच्या उद्योगात अजूनही तुम्ही त्याला श्रीमंत करण्यासाठी जर इन्व्हेस्ट करत नसाल तर तो आजपासून सुरुवात करणं खूप गरजेचं. आज खूप चांगला दिवस आहे. कोणताही निर्णय घ्यायला आणि कोणत्याही कामाची सुरुवात करायला आजचा दिवस हा सगळ्यात परफेक्ट दिवस असतो. सो मला असं वाटतं दॅट्स इट. तर तुम्ही तुमच्या उद्योगाला श्रीमंत करा आणि श्रीमंत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे ती नक्कीच करा. जर तुम्हाला ते आयडेंटिफाय होत नसेल तर एखाद्या कोच, कन्सल्टंट, ॲडवायझर यांची मदत नक्की घ्या. त्याचा फायदा होऊ शकेल. कोच, कन्सल्टंट, ॲडवायझर नेमणं ही सुद्धा तुमच्या उद्योगाला श्रीमंत करणारी गुंतवणूक आहे. त्यामुळे तुमच्या उद्योगाला श्रीमंतीकडे घेऊन जाणारा आणि तुमचा उद्योग नंतर तुम्हाला श्रीमंतीकडे घेऊन जाणाऱ्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. इन्व्हेस्ट करण्यासाठी फायनान्शियल डिसिप्लिन लागतं. ते नसेल तर फायनान्शियल डिसिप्लिन घेऊन येणं गरजेचं आहे. बजेट करा. बजेट केलं तर होऊ शकतं. तर मला असं वाटतं दॅट्स इट. मधुरा मॅडम, काही प्रश्न असतील? आपण काही प्रश्न असतील तर नक्की घेऊया. चांगला मुद्दा आहे आणि वाक्य खूप आवडलं मला की तुम्ही जर उद्योगाला श्रीमंत केलं तर उद्योग तुम्हाला आजपासून स्वतःच्या उद्योग व्यवसायाकडे आणि दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या करायच्या. हा पण एक खूप पॉवरफुल टेकअवे आहे. पर्सनल लाईफ आणि बिझनेस लाईफ दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्या पाहिजे आहेत. त्यामुळे प्रश्न पण घेऊया आणि आजचा टेकअवे पण किंवा कुठे बदल करणार आहे, पैसे वाचवून कुठे इन्व्हेस्ट करणार आहे हे पण सांग. ओके, गणेश कदम सरांचा प्रश्न.
फेसबुक वरती पण जे फेसबुक हॅलो मॅडम. करायला हरकत नाही. व्यवसाय वाढतो आणि सरांनी जसं म्हटलं वैयक्तिक खर्च वाढतो त्याच्याबरोबर, आणि हे खरं आहे मॅडम. आणि स्वतःवर संयम ठेवण्याचा भरपूर मी आता प्रयत्न करतो ह्या संदर्भात. आणि ह्यातून एक असं शिकलो की ज्यावेळी तुमच्याकडे पैसा जास्त होतो त्यावेळी माझी कधी परचेस चांगली होते. म्हणजे ह्याच्यामध्ये स्टॉक वाढवण्यासाठी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या स्टॉक वाढवण्याकडे भरपूर म्हणजे त्यामध्ये गुंतवणूक केली जाते माझी. स्वतःवर खर्च करण्यावर संयम ठेवायचा प्रयत्न चालू आहे सगळ्यांना. खूप छान, खूप छान. आणि मला वाटतं खर्च करण्यावर संयम बरोबर आहे. योग्य ठिकाणी खर्च करण्याकडे फोकस वाढवला पाहिजे आपला. Correct. कारण आपण एखाद्या जस्ट शॉपिंगला गेलो तर 1000, 2000, 5000 आपण कुठे संपवतो आणि मग बऱ्याच वेळेला घरी आल्यावर लक्षात येतं की ही वस्तू आणणं गरजेची नव्हतं. पण तेच एखादा कोर्स करायचा आहे, स्वतःवर काम करायचंय, सेल्फ डेव्हलपमेंट करायची, तर आपण अनेक वेळेला विचार करतो. अशा ठिकाणी खर्च इन्व्हेस्टमेंट आपण म्हणूया त्याला खर्चपेक्षा. आणि स्टॉक वाढवण्याकडे भरपूर चाललं माझं. गणेश कदम सर, मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्हाला ना एक प्रश्न विचारणारा माणूस तुमच्या आयुष्यात ठेवला ना, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारणारा माणूस ठेवला ना, तर हे ऑटोमॅटिक डिसिप्लिन. नक्कीच. अशी एक म्हण आहे की अनावश्यक गोष्टींवर तुम्ही खर्च करायला लागले, एक वेळ अशी येते की तुम्हाला आवश्यक गोष्टींवर खर्च करायला पैसे पुरत नसते. त्याला प्रश्न विचारणारा माणूस ठेवला तर फरक पडेल. ओके. नेक्स्ट विश्वास सर, जरा बोलू का? कोण आहे? मधुरा मॅडम, मी प्रसाद कात्रे. बोला. विश्वास सर, एक तक्रार कम रुखरुख. आता रुखरुख म्हणजे खंत नाही म्हणते मी त्याला. आज आपण सॅटरडे क्लब ह्या एका प्लॅटफॉर्मवर 2-2.5 वर्षापेक्षा जास्त आहोत. तुमच्याशी मात्र कधी फारसा संपर्क आला नाही. एकदाच फक्त भेटल्याचं मला आठवत आहे, उद्योगबोधच्या वेळेला. आज ते फील होतंय मला की अरे यार, तुमच्याशी संपर्क वाढायला पाहिजे होता. इतकं वास्तववादी सुरेख तुमच्याकडनं विचार ऐकायला मिळत आहेत. खूप खूप मजा येते ऐकायला. प्रत्यक्षात कार्यवाही करायला आणखीन जास्त मजा येते. एक छोटीशी गोष्ट ऍड करायची परवानगी मागतो तुमच्याकडे, करू का? ओके, 1 मिनिट. जास्त वेळ घेऊ नका. 1 मिनिट. नाही, अजिबात नाही. आपण श्रीमंत हा शब्द वापरतोय, व्यवसाय श्रीमंत. त्याला मी श्रीमंतच्या जोडीला संपन्न हा शब्द वापरायला तुम्हाला सुचवतो. कारण प्रत्येक श्रीमंत संपन्न असतोच असं काही नाही. तुम्ही इतके अंग सांगितलेत ना त्या व्यवसायात, कसं तुम्ही श्रीमंत करू शकाल, तर त्याला मी संपन्न हा शब्द अधिक छान वाटेल मला. मी माझ्या व्यवसायाला संपन्न करायला धडपडत असतो. मस्त, खूप छान. आणि तुम्ही आलात तर तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला. कारण प्रत्येक मीटिंगला तुम्ही आहात की नाही बघत असतो मी. प्रसाद, उल्हास सर, तुम्ही रेग्युलर, आणि तुमचा हे खूप छान असतं टेक अवे, आणि तुम्ही खूप चांगलं शेअरिंग करता. तर आजचं सुद्धा सजेशन पण नक्कीच विचार करू. थँक्यू प्रसाद सर. आज अमित पाटकर सरांचं पहिलंच सत्र आहे. त्यांना मयूर बडगुजर सरांनी जॉईन केलंय मला वाटतं, अँड स्टील ही इज व्हेरी ऍक्टिव्ह. येस. खूप छान वाटतंय ही गोष्ट बघून. थँक्यू मॅम, थँक्यू. आणि मयूर सरांचं तर मोठे धन्यवाद. मला हे माहिती असतं तर मी आधीच आलो असतो ह्या सेशनला, टू बी व्हेरी ऑनेस्ट. विश्वास वाडे सरांचे मी MDP साठी मुद्दाम पैसे भरून गेलेलो आहे. सो इट्स रिअली व्हेरी नाईस. थँक्यू सर. सो सर, माझा इथे याच्यासाठी एक क्वेश्चन होता, कमिंग बॅक टू द टॉपिक, की पर्सनल आणि हे आत्ताच्या घडीला आम्ही तर वेगळं ठेवलेलं आहे. पण होतं कसं की तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. फायर फायटिंगच्या वेळेला आपण काही वेळेला काय करतो की पर्सनल मधले पैसे उचलतो आणि बिझनेस मध्ये टाकतो. बरोबर. आणि ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला बिझनेसचे पैसे, म्हणजे जरी ते सेपरेट ठेवलेलं असलं आणि त्याचं अकाउंटिंग सेपरेट होत असलं तरी ते थोडंसं मिसमॅच होतं. तर माझा क्वेश्चन जो आहे तो असा आहे की नवीन मला एक व्हर्टिकल चालू करायचंय. ओके,
तर त्या व्हर्टिकलला आम्ही मिशन स्टेटमेंट वगैरे सगळं केलेलं आहे. तर त्यासाठी वेगळी ऑर्गनायझेशनच फॉर्म करावी का एक वेगळा अकाउंटमध्ये त्याचा P&L करावा, इनिशियली आता ती म्हणजे त्याचे एक्सपेन्सेस? हा इनिशियली एकत्र असलं तर चालू शकतं, नाही तर काय होतं वेगळं सगळं आयडेंटिटी क्रिएट करायला गेलं की एक्सपेन्सेस वाढतात आणि ते तेवढं कॅपिटल वापरायला मिळत नाही. त्यामुळे इनिशियली एक टाइम फ्रेम ठेवा त्याला की एवढी टाइम फ्रेम पर्यंत एक टाइम फ्रेम सॉरी सर, परत सर थोडं इंटरप्ट करतो की P&L वेगळा ठेवायचा का? P&L वेगळं असावं ना, P&L वेगळंच असावा, त्याचा फायदा होऊ शकेल तुम्हाला. हा, तिथे ब्रेक इव्हन पॉईंट नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेक इव्हनलाच कळत होते की तो पर्टिक्युलर ती सेगमेंट किती टर्नओव्हर केल्यामध्ये ब्रेक इव्हनला येईल. P&L वेगळा ठेवला तर खूप उत्तम, त्याचा फायदा होऊ शकेल तुम्हाला. आणि मग तुम्हाला कळतं की गॅप कुठे आहे ऍक्च्युली. म्हणजे जसं आपल्याकडे 5 ब्रँच असतात वेगवेगळ्या किंवा 5 वेगवेगळे सेगमेंट असतात, त्यातली ना एक सेगमेंट खूप चांगलं प्रॉफिट कमवत असते, 2 ॲव्हरेज असतात आणि 1-2 लॉस मेकिंग असतात, पण ते ओव्हरऑलमध्ये काहीच कळत नाही. पण वेगवेगळं P&L असेल किंवा वेगळं ब्रेक इव्हनची कॅल्क्युलेशन असेल, तुम्हाला कळतं की कुठे एफर्ट्स लावायचे. आणि नॉन परफॉर्मिंग असेल तर एका पर्टिक्युलर एफर्ट असेल त्याला त्याच्यामध्ये जर काही रिलेव्हंट चेंजेस करून जर ते परत रिवॅम्प होत नसेल तर बाय नवीन गोष्ट, ते डिसिजन घेणं खूप इझी होतं, त्याचा फायदा होऊ शकतो. तृप्ती मॅमचा प्रश्न आहे P&L म्हणजे काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मॅडम, प्रॉफिट आणि लॉस अकाउंट. त्या पर्टिक्युलर सेगमेंटला प्रॉफिट होतं का लॉस होतं का ब्रेक इव्हन किती असं त्यांना म्हणायचं, त्याचा फायदा त्यांना अकाउंटिंग सेपरेट केलं तर खूप मस्त. चल, पुढे काही प्रश्न असतील तर जाऊ. व्हेरी गुड, खूप छान. सगळेजण एकदम एनर्जेटिकली काम करतायत हे बघून छान वाटतंय. गणेश कदम सर पण आज खूप ऍक्टिव्ह झाले. सेल्फ इंट्रोस्पेक्शन चालू आहे सगळ्यांचं. आज शेख सर आहेत, शिंपी सर पण आहेत इथे, सो व्हेरी नाईस. ओके, अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर? आणि गुंतवणूक कुठे करणार आहात? इन्व्हेस्टमेंट शेअरिंग केलं तर आवडेल की तुम्ही आता कुठे गुंतवणूक करणार आहात, तिथे करणं गरजेचं आहे पण आतापर्यंत केली नाही आहे. टीम असेल, सिस्टम असेल, पॅकेजिंग असेल, प्रोडक्ट असेल, प्रोसेस असेल, एक्झिक्युशन असेल, तुमच्या स्वतःचं नॉलेज असेल, हॅबिट्स असतील, स्किल असेल, लीड्स जनरेट करणं असेल, मार्केटिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी ना पाठी असतात ना आपल्यामध्ये, प्रायोरिटी लिस्टमध्ये नसतं. आपण तेच करतो जे आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आहे. मग आपल्याकडे वेळ असो किंवा नसो, आपल्याकडे टाइम असो, म्हणजे पैसे असो की नसो, आपली इच्छा असो किंवा नसो, प्रायोरिटी जी आहे ना ती आपण करतोच करतो तुमच्या आयुष्यामध्ये. आज इथे जे आले त्यांची प्रायोरिटी आहे, जे नाही आले त्यांची नाही आहे प्रायोरिटी. असं तुमच्या बिझनेसमध्ये पण आहे, तर तुम्ही तेच करता जे तुमची प्रायोरिटी आहे. त्यामुळे आता तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करणार आहात पुढल्या काही दिवसामध्ये, पुढल्या काही महिन्यांमध्ये, तर जेणेकरून तुमचा उद्योग श्रीमंत आणि संपन्न होण्याकडे वाटचाल करा. येस, तुम्हाला शेअर करायला आवडेल. उल्हास सर आज बोलला नाहीये. हॅलो हॅलो. येस सर, बोला. यू आर ऑडिबल. हा फार एक USPचा घेतला, फार युनिक आहे. हा इग्नोर होतो आपण, जो पहिला टॉपिक होता तो USP. आणि मला वाटतं प्रत्येकाला आपली स्ट्रेंथ कळली पाहिजे. म्हणजे इतर जण विकतायत म्हणून आपण विकतोय किंवा आपणही त्या कॉम्पिटिशनमध्ये आहोत, तर आपण तो जे करतोय तेथे जास्त लक्ष देतो. रादर आपण आपल्याकडे जे काही प्लस पॉईंट्स आहेत ते आपण विचार करत नाही. जसं जे काही मोठे बिझनेसमॅन आहेत, टाटा म्हणा, तर त्यांनी त्यांचे जे एक ब्रँड किंवा एक जी इमेज क्रिएट केले, त्यांनी त्यांची स्ट्रेंथ त्यांना माहीत आहे काय आहे ते. जसं हॉटेल्समध्ये आहेत टाटा, तर आपण बरेचसे 5 स्टार्स हॉटेल आहेत, ग्रँड आहेत, इतर काही हॉटेल्स आहेत, पण तुम्ही एक ताजमध्ये जे जाण्याचं फील असतं ते एक वेगळं आहे. तर ते एक तुमचं USP, म्हणजे तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग पॉईंट्सवर तुम्ही वर्क केलं तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या कस्टमर्सना चांगली सर्व्हिस देता येईल. आणि प्रत्येक, जसं विश्वास सरांनी म्हटलं की बिझनेस क्लास वेगवेगळा असतो,
आपला कस्टमर्सचा क्लास वेगळा असतो प्रत्येक. तुम्ही सगळ्यांना सॅटिस्फाय करू शकत नाही. तुम्हाला माहीत पाहिजे तुमचे कस्टमर्स कोण आहेत आणि त्यांना तुम्ही बेटर सर्व्हिस कशी देऊ शकाल. व्हेरी गुड. खूप छान. दुसरं जे इन्व्हेस्टमेंटचं विश्वास सरांनी सांगितलं, तर माझंही सुरुवातीला तसंच व्हायचं की आमचा टर्नओव्हरचा बिझनेस होता, तर आम्हाला पैसे बरेच दिसायचे करंट अकाउंटमध्ये येत आहेत 6 लाख येत आहेत, मग आम्ही आपलं खर्च करतोय त्याच्यामध्ये की अरे हे म्हणजे जे बिझनेससाठी ॲक्च्युअली इन्व्हेस्ट करायला पाहिजे पुढचा विचार करतो ते होतच नाही. तर मला विश्वास सरांना एक हे करायचं होतं की म्हणजे ह्यातनं एक सर्टन आपण बजेटिंग केलं पाहिजे की मला तर पर्सनल नीड्स आहेत माझे. बिझनेस तर मी हा एकच करतोय, छोटे उद्योजक आहेत, एकच बिझनेस. मला यातनं स्वतःचे जे खर्च आहेत की जे काही आहेत ते मला करायचं असते, मुलांची फीज आहे, इतर जे काही खर्च आहेत ते आपल्याला ते अवॉइड करू शकत नाही आपण किंवा कमीही करू शकत नाही. तर आपलं जो बिझनेस ओव्हरऑल जे अर्निंग आहे त्यासाठी एक सर्टन अमाऊंट आपण दर महिन्याला फिक्स काही केली पाहिजे की अमाऊंट तुम्ही बाजूला आपण ठेवली पाहिजे. आणि मग इतर जसं बिझनेस तर तुम्ही सांगितलं की बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी कसं बजेटिंग करा, मार्केटिंगसाठी एक सर्टन पर्सेंटेज ठेवा किंवा इतर स्टॉक्ससाठी म्हणा किंवा इतर गोष्टी. तर हे कसं थोडंसं एक अजून एक गोंधळ आहे की आपण कसं थोडक्यात सांगतो डिटेलमध्ये पाहिजे ऑफलाईन बोलू आपण. थोडक्यात सांगतो की जसं तुमचा खर्च सपोज 1 लाख रुपये असेल आणि तुम्हाला तुमच्या घरी जर 80,000 रुपये येत असतील पर्सनल अकाउंटमध्ये, तर तुमचे 20,000 रुपये हे कमी मायनसमध्ये दिसतील. ते तुमच्या करंट अकाउंटमधून जायला सुरुवात होती. बरोबर. याचा अर्थ काय, तुमचा पगार वाढला पाहिजे. जरी तुम्ही उद्योजक असाल तर तुमचा पगार वाढला पाहिजे. तुमचा जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त असला पाहिजे किंवा जेवढे मिळतात त्याच्यापेक्षा कमी खर्च करता आला पाहिजे. पण एका सर्टन पॉईंट नंतर खर्च कमी करता येत नाही, जे काही फिक्स. करेक्ट. मग त्यामुळे ते परत फिरून कुठे येतो, ते सेल्सकडे येतो. तुमचा पगार कधी वाढेल, जेव्हा परफॉर्मन्स चांगला होईल तुमचा. तुमचं सेल्स वाढवणं, प्रॉफिट वाढवणं आणि तुमचा पगार वाढणं वेगळी गोष्टी आहे. तुमचा पगार वाढला की काही गोष्टींचं उत्तर तुम्हाला मिळू शकेल आणि पगार तेव्हाच वाढेल जेव्हा तुमचा परफॉर्मन्स वाढेल. परफॉर्मन्स वाढवण्यासाठी सेल्स वाढवावा लागेल. करेक्ट. सेल्स वाढवा. सेल्स वाढले आणि पैसे आले की बऱ्याचशा प्रश्नाची उत्तर मिळाल. ठीक आहे, चलो नेक्स्ट. व्हेरी नाईस. इथे 2 रिप्लाय आलेले आहेत. तृप्ती बडेकर मॅमनी लिहिलेला आहे, पुन्हा एकदा अनालिसिस करावे लागेल. आणि गणेश कदम सर लिहित आहेत की मी आता इन्व्हेस्टमेंट, स्किल डेव्हलपमेंट आणि नॉलेज बिल्डिंग मध्ये खूप महत्वाच्या गोष्टींवरती, व्यवसायातल्या प्रॉफिट मधूनच आपल्याला हा खर्च करायचा आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. वेगळे पैसे कुठलेही आपल्याला द्यायचे नाही आहे आणि त्या प्रॉफिट मधून स्किल, नॉलेज डेव्हलप करून 10 टाइम्स प्रॉफिट करायचे. त्या सर्कल मध्ये तो कर्व, जे कर्व म्हणतो ना, तो आपल्याला गाठायचा. करेक्ट. दॅट्स व्हेरी नाईस. एक खूप महत्वाची सूचना आहे सगळ्यांच्यासाठी. खूप मागच्या वेळेला क्लायंट आयडेंटिफिकेशन ह्या प्रश्नावरती इतक्या नंतर आम्हाला प्रतिक्रिया आल्या. प्रत्येक वेळेला येतच असतात, पण जी महत्वाची पेन एरिया आहे ना, सेल्स, क्लायंट कसा ओळखायचा, सेल्स कसा वाढवायचा, ब्रेक इव्हन कसा काढायचा आहे, सेल्स क्लोज कसा करायचा, प्रचंड प्रश्न. आणि इतका सुंदर रिस्पॉन्स वैयक्तिक वॉलवरती आला, फोन आले, फेसबुक वरती अनेकांनी प्रश्न विचारले. ह्यासाठी उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं ही टीम एक खूप छान उपक्रम घेऊन येत आहे. येत्या बुधवारी संध्याकाळी 6 वाजता झूम वेबिनारद्वारे. मात्र हा कार्यक्रम पूर्ण झूम वरती होईल आपला आणि वैयक्तिक प्रश्न उत्तर 1 तासाचा कार्यक्रम आहे. विश्वास वाडे सर सेल्स, इफेक्टिव्ह सेल्स या विषयावरती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि हा कार्यक्रम ऑन डिमांड आपण ठेवत आहोत. सो फेसबुक वरती या. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी इतका छान, म्हणजे एकतर रिस्पॉन्स, खूपच उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी प्रश्न विचारले. या दृष्टीनं आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती इफेक्टिव्ह सेल्स सिरीज सुद्धा सुरू केली. पण तरीही अजून काय, अजून कसं इम्प्लिमेंट करू, वैयक्तिक जेव्हा क्वेश्चन आन्सर व्हायला लागले त्यावेळेला मग ठरवलं आम्ही सगळ्यांनी की आपण एक वेबिनार घेऊया.
3 फेब्रुवारी लक्षात ठेवा, वेबिनार होणार आहे झूमवरती. सगळ्यांनी फेसबुकवरती जी मंडळी आहेत त्यांनी तुमचा फोन नंबर आणि इफेक्टिव्ह सेल्स असं फेसबुकवरती लिहायचंय. टाईप करा इफेक्टिव्ह सेल्स किंवा सेल्स आणि तुमचा फोन नंबर, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला सेल्सच्या वेबिनारमध्ये यायचं आहे. रजिस्ट्रेशनचा फॉर्म येईल तुम्हाला, तो फॉर्म भरणाऱ्या व्यक्तींनाच आपण या कार्यक्रमामध्ये सामील करून घेत आहोत. परत एकदा मी सांगते की हा कार्यक्रम वैयक्तिक मार्गदर्शन होणार आहे, सर्वांशी वैयक्तिक लेवलवरती बोलण्यात येणार आहे. त्यामुळे ह्या वेबिनारमध्ये सिलेक्टेड लोकांनाच प्रवेश मिळणार आहे, निवड करण्यात येणार आहे आणि त्या निवडीद्वारेच तुम्हाला या वेबिनारमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे प्रवेश मर्यादित आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तुमची एन्क्वायरी व्यवस्थित पद्धतीने एन्क्वायरी फॉर्म भरायचा आहे आणि यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती आम्हाला मेसेज करायचा आहे. जे कोणी फेसबुक लाईव्ह बघतायत त्यांनी सेल्स किंवा इफेक्टिव्ह सेल्स आणि तुमचा नंबर ड्रॉप करायचा आहे. आणि वेबिनारमध्ये जी मंडळी आज उपस्थित आहेत, फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर एकच मिनिट आपल्याला थांबायचं आहे आणि त्याबद्दल सर 1 मिनिटाचं मार्गदर्शन करतील. सो थँक्यू. महत्त्वाची सूचना होती म्हणून मी सर्वजण त्या फ्लोमध्ये सांगते. अजून हा आपला मगाचा टॉपिक आहे, सरांना त्याबद्दल काही बोलायचं असेल तर. इथे 3 प्रश्न आहेत, 3 प्रश्न घेऊया शॉर्टमध्ये आणि मग पुढे. ओके, 3 प्रश्न. योगेश शिंपी सरांनी मगाशी हात रेस केला होता. ओके ओके. सो योगेश शिंपी सर, तुमचा काही प्रश्न आहे? हॅलो. हा, येस. माझा क्वेश्चन मोर ऑर लेस सेम होता, उल्हास पिसाट सरांचा आहे ना, तोच. फक्त एक माझं एक होतं की आपण ते जर का पर्सेंटेज वाईज केलं तर जास्त क्लिअरिफाय होईल की 100% किंवा मग 100 रुपयामधून मी 5 रुपये माझ्या ट्रेनिंगवरती खर्च करतोय, 10 रुपये माझ्या मार्केटिंगवरती खर्च करतोय, त्यातले 20 रुपये मी 20 रुपये 50 रुपये माझ्या फ्युचर प्लॅनिंगसाठी खर्च करतोय. तर ते पर्सेंटेज वाईज जर का मला एक शीट मिळाली म्हणजे त्यात प्लस मायनस होईल, पण एक ओव्हरऑल आयडिया आहे की ह्या प्रकारे चालू झाला पाहिजे आणि ते इथं करायला पाहिजे की जसं की फ्युचर इन्व्हेस्टमेंट की रिस्क नको म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मला इन्व्हेस्टमेंट पण करायला पाहिजे. तर ते थोडंसं अजून चांगलं होईल, एक गाईडन्स मिळेल. टॉपिक आहे ना, तो फायनान्स रिलेटेड टॉपिक आहे आणि तो लेंदी आहे. ठीक आहे, त्याच्यावर आता आपण नको बोलूया. त्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन पर्सेंटेज तुमच्या ओव्हरऑल सेलच्या टोटल पर्सेंटेज किंवा प्रॉफिटच्या पर्सेंटेज तुम्ही बाजूला काढू शकता आणि त्याच्यानंतर त्याचं बायफर्केशन प्रायोरिटीनुसार करू शकता. म्हणजे आज तुम्हाला सेल्स वाढवण्यासाठी जर मार्केटिंग गरज आहे आणि टोटल सेलचं टर्नओव्हर कमी आहे, त्याच्यामुळे 10% जर तुम्ही लावले तरी ते कमी दिसतं. त्यामुळे आता सध्या तुम्ही एक पर्सेंटेज टोटल टर्नओव्हरच्या किंवा टोटल तुमचं कलेक्शन असेल बाजूला काढू शकता. ते त्या तुमच्या प्रायोरिटीप्रमाणे सध्या करू शकता. त्याचा फायदा होऊ शकेल. लवकर आणि जास्त फायदा येणाऱ्या गोष्टी पहिल्या करा, बाकीच्या नंतर करा तरी चालू शकतो. ठीक आहे, मायक्रो लेवलला त्याचा फायनान्सचा टॉपिक आपल्या पूर्ण सेशन मध्ये आला तर त्याच्यामध्ये बोलता येईल. आता सध्या तो लेंदी आहे त्यामुळे फायनान्सवर आता नाही बोलत आहे. ओके, येस, नेक्स्ट. थँक्यू. हेलो. ये शेख सर बोला. मैम एक डाउट है, पूछना था मुझे. जो प्रॉफिट जो रहेगा, जो बिजनेस से हुआ रहेगा, मैं ना एक्चुअली वो प्रॉफिट आने के बाद में शेयर के ऊपर इन्वेस्टमेंट करता हूँ, तो वो सही है या नहीं? मतलब दूसरे बिजनेस से जो आया हुआ प्रॉफिट है मैं अलग इन्वेस्टमेंट करता हूँ, तो वो सही चीज है या नहीं, या उसी के ऊपर इन्वेस्टमेंट करना चाहिए जो प्रॉफिट हुआ है वो? करेक्ट. हे ऑलरेडी बोललोय आपण याच्यावर की एका बिझनेसचं प्रॉफिट काढून दुसऱ्या बिझनेस मध्ये टाकणं आणि तिथून पैसे कमवून परत तिसऱ्या बिझनेसमध्ये टाकणं विच इज रॉंग. तुमचा जो पहिला बिझनेस आहे त्याच्यामधून जो, कारण नाही तर मग इकडे ग्रोथ चांगली होत असेल तर तुम्हाला इथे पैसे मिळणार नाही, तर त्याच्यामध्येच ती रिइन्व्हेस्ट व्हावी. हा, सर्टन पर्सेंटेज तुम्ही काढून दुसरीकडे इन्व्हेस्ट करू शकता दुसऱ्या कारणासाठी, पण पहिल्या बिझनेसची काही गरज आहे म्हणजे तुम्हाला आता वेबसाईटची गरज आहे, तिथून बिझनेस जनरेट होऊ शकतो आणि ते काढून तुम्ही शेअर मार्केटमध्ये राहिलं विच इज रॉंग. कारण ते उद्या काही होऊ शकतं शेअर मार्केटमध्ये. तिथे टेंट पडला आणि ते कसं ना, ते तो पूर्ण वेगळाच बिझनेस आहे ना, वेगळं स्किल आहे. दोन्ही मिक्स करू नये गोष्ट. ओके ओके, थँक्यू सर. आहे त्या बिझनेसची धार वाढवणं हे केव्हाही हा, योग्य. दूध देणाऱ्या गायला चारा नाही घातला तर काय होणार,
ते पण बंद होईल. हा, जी गाय दूध देते तिलाच उपाशी ठेवायचं तर मग प्रॉब्लेम आहे ना. राईट राईट. गायला पहिलं सशक्त करा, ती अजून कसं दूध देईल आणि मग तुम्हाला विचार करता येऊ शकेल. ओके ओके. अमितजींचा एक प्रश्न घेऊ आणि आपण थांबू. अमित सर. सर नाही, माझा प्रश्न नव्हता, मला सांगायचं होतं की लीड जनरेशन आणि मार्केटिंग हा जो एक गोष्ट आहे, आता मगाशी मॅडम म्हणाले आणि त्याच्यात तुम्ही उत्तर दिलं की आम्ही पण अशा ह्याच्यातच होतो की आमच्याकडे बेस्ट सर्व्हिस आहे, आमच्याकडे बेस्ट प्रॉडक्ट्स आहेत, वाय डू वी नीड मार्केटिंग, अशा हे मोडमध्ये आम्ही होतो. वी हॅव चेंज फ्रॉम दॅट मोड आणि आता आम्ही मार्केटिंग ह्या विषयावरती आणि लीड जनरेशन या विषयावरती वी हॅव स्टार्टेड इन्व्हेस्टिंग अँड स्टार्टेड वर्किंग ऑन. थँक्यू सर. व्हेरी नाईस. खूप छान. सो दॅट्स इट मला असं वाटतं. आणि सेल्स हा जो आहे ना, जसं मॅडमने सांगितलं, सेल्स हा खूप ना कनेक्ट होणारा मुद्दा आहे आणि त्याच्यावर सगळा गेम चेंज होतो. किंवा पैसे आले की आपल्याला सगळं कळतं की पैसे खर्च कसे करायचे आणि आपल्याला खर्च करण्यामध्ये आपण सगळे एक्सपर्ट आहोत, हा, कोणताही कोर्स न करता. त्यामुळे पैसे कमवणं हीच खरं स्किल आहे. तर सेल्सचं खूप डिमांड असल्यामुळे आम्ही सेल्सचं एक फ्री वेबिनार आहे. फ्री म्हणजे तुमची टाइम हीच तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. तर तो खरं तर कनेक्टेड आहे आमचे जे पेड प्रोग्राम असतात. सुपर सेल जो स्ट्रॅटेजिक बेस्ड प्रोग्राम असतो, 6 महिने चालतो. आणि आमचा एक फाउंडेशन प्रोग्राम असतो ज्याचं नाव आहे आर्ट ऑफ सेल, तो 1 महिना चालतो. तर आर्ट ऑफ सेल आता 6 तारखेला प्लॅन केलेला आहे. 1 महिन्याचा प्रोग्राम आहे, त्याच्यासाठी तो आम्ही हे केलं. इंट्रोडक्टरी काइंड ऑफ सेमिनार आहे. पण तिथे तुम्हाला सेलचे प्रश्न घेऊन येता येऊ शकतात, तुमचे प्रश्न, तुमचे प्रॉडक्ट, त्याच्यानुसार आपल्याला तो कार्यक्रम करणार आहोत आपण. तो 1 तासाचा कार्यक्रम आहे. तुम्ही त्याला रजिस्टर करणार असाल तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस मधुरा मॅडमने सांगितलेली आहे. ती खूप सिम्पल आहे आणि ज्यांची रजिस्ट्रेशन जे करणार आहेत त्यांच्यासाठीच तो ओपन आहे. आणि पैसे आले की सगळं होतं. तर मला असं वाटतं 6 तारखेला आपण भेटू. 6 तारखेला आपण भेटू, सॉरी 3 तारखेला आपण भेटू 6 वाजता. बुधवार आहे, 3 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता. तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला त्याची लवकरच लिंक येईल आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस. तर दॅट्स इट. थँक्यू. ओव्हर टू मधुरा मॅडम. या, थँक्यू सो मच. खरंच तुमच्यासोबत हा कार्यक्रम खूप छान झाला. व्हॉट्सॲप ग्रुपवरती जी मंडळी आहेत त्यांनी आजच इफेक्टिव्ह सेल्स असं लिहून पोस्ट करायचं आहे, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही इच्छुक आहात. आणि मग तुमच्या रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला येईल. फेसबुकवरती पण जे कार्यक्रम बघत आहेत त्यांनी सुद्धा तुमचं नाव नोंदणी करायला हरकत नाही आहे. भेटूया एका अफलातून कार्यक्रमामध्ये. सेल्स स्ट्रॅटेजी, सेल्स आणि तुमचे प्रश्न घेऊन या त्या कार्यक्रमात. बुधवारी 3 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता. आज 2 चुकांवरती काम केलेलं आहे आपण आणि त्या चुका आपण बघून आत्मसात त्यातल्या गोष्टी आपण ज्या काही विन विन पॉईंट्स आहेत त्यावरती काम करायचं आहे. काम करून रिझल्ट मिळवायचे आहेत आणि रिझल्ट मिळाल्यानंतर व्यक्त व्हायला मात्र नक्की विसरू नका, कारण आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला निश्चितच आवडत असतं. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. पुढच्या भागामध्ये शेवटचे 2 भाग राहिलेले आहेत. जितकं घेता येईल तितकं घ्या, काम करा. धन्यवाद.